ही आहे ट्रॅम आणि आज मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्यामुळं आम्ही कार इथेच पार्क केली आहे आणि ट्रॅममधून आम्ही आता आलो आहे टॅम्पामध्येच एका इव्हेंटसाठी. तर आज इथे खूप छान असा एक इव्हेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि चेकिंग करून आम्ही आत्ताच आतमध्ये आलो आहे. चेकिंगसाठी तुम्ही पाहिलं खूप मोठी लाईन होती आणि हे आहे इव्हेंटचं लोकेशन. नमस्कार, मी उत्कर्षा. स्वागत आहे तुमचं आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 4 जुलै म्हणजेच अमेरिकेचा स्वातंत्र्य दिवस. तर या दिवशी या अमेरिकेमध्ये भरपूर सगळ्या सिटीजमध्ये वेगळे वेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज केलेले असतात. तर अमेरिकेमध्ये नक्की कसा साजरा केला जातो स्वातंत्र्य दिवस हे आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तुम्हाला नक्की आजचा व्हिडिओ आवडेल. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वातंत्र्य दिनानिमित्त तर बऱ्याच प्रमाणावरती इथले लोक आज इथे उपस्थित आहेत. तर सगळ्यांसाठी बसण्याची खूप सुंदर अरेंजमेंट आहे इथे आणि ऑलरेडीच काही रेस्टॉरंट्स इथं आहेत, काही शॉप्स आहेत, फूड स्टॉल आहेत, जेणेकरून लोक मस्त पूर्ण वेळ त्यांचा एन्जॉय करतील. थोड्याच वेळात आपल्याला काही शोज बघायला मिळणार आहेत. पूर्ण फॅमिलीसोबत आज लोक इकडे आलेले आहेत. तर त्यांचा हा दिवस पूर्ण आनंदात साजरा व्हावा ह्यासाठी इथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. जसे की इथे फॅमिली गेम्स आहेत. तर एक 4-5 प्रकारच्या गेम्स आपल्याला दिसत आहेत. ते खेळण्यासाठी एक करमणूक म्हणून ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत आणि ते जिंकल्यानंतर काही प्राइजेससुद्धा तिथे आहेत. त्याच्यानंतर बरेचसे शोज इथे आहेत. तर आपल्याला जेटस्की शो, बोट परेड आणि सगळ्यात शेवटी असणारे फटाके. तर फटाके हे सर्वत्र फोडले जातात इकडे, परंतु फटाके हे फक्त असा काही स्पेसिफिक पब्लिक इव्हेंट असेल तेव्हाच इथे फोडले जातात. कारण अमेरिकेमध्ये असं कोणीही बिना परमिशनचं फटाके फोडू शकत नाही. आपल्या छान गेम्स खेळून झाल्या. आता सुरुवात होती आहे जेटस्की शोला. तर मस्त अमेरिकेचा झेंडा हातात घेऊन इथे हे हा शो परफॉर्म करत आहेत. आम्हीसुद्धा पहिल्यांदाच असा शो बघायला आलो आहे. 4 जुलै हा अमेरिकेमध्ये अतिशय उत्साहात दिवस साजरा केला जातो. तर 4 जुलै 1776 रोजी अमेरिकेला स्वातंत्र्याची अनुमती मिळाली आणि त्यामुळेच या दिवशी ह्यांच्या खूप सगळ्या म्हणजे शहरांमध्ये वेगळ्या वेगळ्या लोकेशनला असे बरेचसे कार्यक्रम त्यांनी अरेंज केलेले असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्या ठिकाणी फटाके फोडून हा दिवस एकदम जल्लोषात साजरा केला जातो. आणि इथे रिव्हर असल्यामुळे आपल्याला हा जेटस्की शो बघायला मिळतो आहे आणि तसंच बोट परेड पण अशीच सुंदर असेल. एकंदरीत काय तर आम्हालाही खूप जास्त मजा येते हे असे वेगळे कार्यक्रम बघायला. आणि सर्वात छान गोष्ट म्हणजे इथं जे सगळे जमलेले लोक आहेत त्यापैकी बरेचसे लोक जो अमेरिकेचा झेंडा आहे त्या कलरचे कपडे घालून आलेत. त्यामुळं आणखीनच मजा येते त्यांना बघायला. संध्याकाळ झालेली आहे आणि आता बोट परेडला सुरुवात होती आहे. तर ही एक मोठी बोट आहे तर ती आत्ताच इथून गेली. तिथे पण अमेरिकेचा झेंडा लावलेला आहे त्यांनी आणि वरती जे लोक आहेत ते सर्वांना हाय करतात तिकडून. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या बोट आहेत
तर बरेच लोकांच्या प्रायव्हेट बोट असतात आणि काही लोकांच्या रेंटल बोट असतात, काही ह्या सार्वजनिक सुद्धा बोट आहेत. तर त्या सर्व बोट अशा छान त्या झेंड्याच्या कलरचे गोष्टी आणून त्यांनी सजवलेल्या असतात आणि मग त्यामध्ये जे बसलेले लोक आहेत ते सर्वांना हाय करतात आणि मस्त डान्स करत एन्जॉय करत असतात ही बोट राईड. आणि काही जे बोट असतात त्यांनी असं हे फुगेसुद्धा मिळतात, ते फुगे त्यांनी असं त्या कलरचे लावलेले आहेत वरती आणि छान लायटिंगसुद्धा केलेली असते. आता थोड्याच वेळात अंधार पडेल त्यावेळी आपल्याला बोटची लायटिंगसुद्धा बघायला मिळेल. एकामागे एक अशा सर्व बोट यायला आता सुरुवात झाली आहे. सर्व छोट्या मोठ्या बोट ह्या लाईनमध्ये जात असतात. तर सुंदर वाटतंय दृश्य हे. लहान मुलांच्या छान गेम्स चालू होते, आपण आत्ताच बघितलं. आणि आता अंधार झाला आहे तर सर्वत्र बोटच्याही लाईट्स लागलेल्या आहेत. तर खूप सुंदर असं प्रसन्न वातावरण वाटतं आहे आणि थोड्याच वेळात आता फटाके फोडायला सुरुवात होईल. तर कसा वाटला तुम्हाला अमेरिकेतील स्वातंत्र्य दिवस हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पूर्ण 15 मिनिटं हा फटाक्यांचा शो चालू होता. खूपच मजा आली. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.